श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। नमः पार्वतीपती हर 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 महादेव। आपण जप आणि नामस्मरण कसे करावे यावरती विचारमंथन करीत आहोत। या अगोदर पाहिलं की जप हा जपमाळेवरती करत असताना काही नियम पाळायचे असतात आणि जपमाळेचं पावित्र्य ठेवायचं असतं, हे अगोदरच्या प्रवचनात पाहिलं। आणखीन एक नियम आहे की जपमाळेवरती जप करत असताना आता ही पहा, हा मुख्य मणी म्हणतात, त्याला मेरू मणी म्हणतात आणि बाकीचे मणी असतात 108। तर जप करत असताना प्रथम ह्या मेरूमणीला नमस्कार करायचा आणि मग या मण्यावरती एक एक मण्यावरती जप करत जायचं। मग शेवटी हा मेरूमणी वापस येईल। 108 जप झाल्यानंतर मेरूमणी वापस येईल। मेरूमणीला उल्लंघन करायचं नाही, मेरूमणीला नमस्कार करायचा, माळ फिरवायची आणि परत जपाला चालू करायचा, हा नियम आहे। आणि अंगठा आणि ही जी मध्यमा आहे याने जप करायचा असतो। अशा प्रकारचे नियम संत महाराज आणि संत विद्वान लोक सांगतात, तशा प्रकारे आपण जप करायचा। जप हा नेहमी बसून करायचा, आसन टाकायचं, त्या आसनावरती बसायचं, झोपून किंवा उभा टाकून माळेवरती जप करायचा नाही। नामस्मरण ज्यावेळेस आपण पाहू त्यावेळेस असे काही नियम नसतात, त्यावेळेस आपण त्याचा जास्त उल्लेख करू। आता हे जप करत असताना 108 मणी जपमाळेमध्ये का असतात ते विस्तारानं सांगत नाही, परंतु याचा संबंध ब्रह्मांडाशी आहे, नक्षत्राशी आहे, नक्षत्राच्या चरणाशी आहे। तसेच आपल्या शरीरामध्ये आपण जे श्वासोच्छ्वास घेतो त्याच्याबरोबर संबंध आहे। याचं सर्वाचं गणित करून 108 मणी आपल्या ऋषीमुनींनी ठरवलेले आहेत। याचा विस्तार आता सध्या करत नाही, केव्हा तरी आपण विस्तार करू। ब्रह्मांड आणि शरीर आणि आपला श्वासोच्छ्वास याचा आणि 108 मण्याचा कसा संबंध आहे ते नंतर केव्हा तरी पाहू। आपण पाहिलं की जप करत असताना बरेच व्यत्यय येतात, अडथळे येतात। पहिल्या प्रथम आपलं मन भरकटत जातं, आपण मन एका ठिकाणी स्थिर राहत नाही, बरेच विचार येतात। आणखीन एक मुख्य अडथळा असा जाणवतो, विचार येणे जाणे हा गौण अडथळा मी मानतो, परंतु मुख्य अडथळा का असतो, आपलं मन किंवा आपण संसारामध्ये इतके गुंतलेले असतो की त्या संसारातून आपण बाहेर निघत नाही। जप जर करत असताना सुद्धा हा संसार आपल्या मनात चाललेला असतो। आता पहा, कित्येक वेळेस आपण पाहिलेलं आहे, आजीबाई जप करत असतात माळेवरती एका ठिकाणी बसून, डोळे मिटून किंवा अर्धवट डोळे उघडून, आणि मग काय असतं, दूध आहे गॅसवरती तापवण्यासाठी ठेवलेलं असतं। मग आजीबाई जप करत असताना श्रीराम जय राम जय जय राम म्हणत असताना डोळे उघडून काय म्हणते, अगं सोनबाई बघ दूध उतू जाईल। म्हणजे काय, आजीबाईचं लक्ष कुठं आहे, माळेत नाही आहे, जपेत नाही, दुधात लक्ष आहे, म्हणजे संसारात लक्ष आहे। एखादं कुत्रं येतं, मग काय आजीबाई काय म्हणते, अगं सोनबाई कुत्रं आलं, भाकर खाईल। म्हणजे सांगायचा उद्देश हा की एखाद्या वेळेस वाईट विचार एखाद्या वेळेस मनात येतात, ते एक वेळेस परवडले, परंतु आपला जो मन आहे जे संसारात गुंतलेलं आहे, संसाराच्या बाहेर निघतच नाही। जप करत असताना किंवा नामस्मरण करत असताना मनामध्ये सारखा संसार चालू असतो, तो घालवणे फार कठीण। तर याच्यावरती विचार करावा। संसारामध्ये जितकं जास्त आपण संसारामध्ये गुंतू तितकं आपलं नामस्मरण पण होत नाही आणि जपमाळेवरती जप पण होत नाही।
आणखीन एक पाहण्यात आलेलं आहे, कित्येक वेळेस जप हा नेहमी एका ठिकाणी एकांतात बसून शांत चित्ताने जप करायचा असतो. परंतु कित्येक जण दिखाव्यासाठी बरेच लोक जमलेले असतात, त्या ठिकाणी बसून जप करतात. म्हणजे त्यांना दाखवायचं असतं की मी जप करतो, मी नामस्मरण करतो. हा फार मोठा धोका आहे, हिच्यानं काही साध्य होत नाही आहे. अशा वेळेस तो जप न केलेला बरा. उलट असं करण्यानं आपला अभिमान वाढतो, अहंकार वाढतो आणि त्याला दाखवायचं असतं की मी जप करतो, मी किती मोठा भक्त आहे, अशा प्रकारचं. आणखीन एक मोठा धोका हे नामस्मरण आणि जप करताना जाणवतो की कित्येक जण म्हणतात की आमचं मनच लागत नाही. म्हणजे जप करत असताना मन लागत नाही. केव्हाही जप किंवा नामस्मरण हे अंतःकरणातून आणि मन लावून करायला पाहिजे, परंतु मन लागत नाही असं नेहमी म्हणतात. का लागत नाही मन? मन न लागण्याचं कारण आपण अगोदर पण पाहिलेलं आहे की बरेच विचार येतात आपल्या मनामध्ये आणि आपण त्यांना काय उपमा दिलेली आहे, कावळे. म्हणजे कावळे जसे झाडावरून उडून जातात, तसे आपले मनात साठलेले वाईट विचार नामस्मरणाला भिवून ते बाहेर निघतात. तर त्यावेळेस घाबरू नये. मन न लागण्याचं कारण आणखी मुख्य कारण काय आहे? आपले जे संस्कार आहेत, आपल्या चित्तात बऱ्याच गोष्टी साठलेल्या असतात. त्या संस्कारामुळं, त्या स्मृतीमुळं, अगोदरच्या बऱ्याच जन्माच्या स्मृती साठलेल्या असतात, संस्कार साठलेले असतात. हे संस्कार किंवा या स्मृती तुम्हाला जप करू देत नाही, त्याच्यामध्ये मन लागत नाही. हा फार मोठा धोका आहे. मग मन लागत नाही जप करते वेळेस किंवा नामस्मरण करते वेळेस, त्याला एकच उपाय आहे, संताची संगत. मग संताबरोबर आपण जप करावा. हिच्याशिवाय मन लागत नाही. हळूहळू मन लागेल. संताबरोबर, चांगल्या लोकाबरोबर आणि एकत्रित कधी काही ठिकाणी जप करतात, अशा ठिकाणी बसून जप करावा. म्हणजे हळूहळू मन लागेल. अगोदर सांगितल्याप्रमाणे जे प्रेमानंद महाराज सांगतात, काही असो, कसंही हो, जप सोडू नये. कितीही अडचणी आल्या, कितीही वाईट विचार आल्या, मन लागत नाही लागत ना, ठीक आहे, बस बाबा, थोडा वेळ बस आणि जप चालू कर. हे जे प्रेमानंद महाराजाचं फार मोठी शिकवण आहे, त्याप्रमाणे जप करावा. हळूहळू काय होतं की मन लागायला लागतं. त्याच्यामध्ये मुख्य काय आहे, गोडी निर्माण होणे महत्त्वाची आहे. आता बघा, मुलांना अभ्यास कर म्हणण्यापेक्षा मुलांना अभ्यासामध्ये गोडी कशी लागेल याकडे जर लक्ष दिलं आणि एक वेळेस मुलाला गोडी लागली अभ्यासामध्ये, मग आपल्याला मागे लागायची गरज नाही अभ्यास कर म्हणून. तशा प्रकारे जपामध्ये गोडी निर्माण व्हावी. ही ज्यावेळेस गोडी निर्माण होईल की मग आपोआप जप होऊ लागतो. मग जपमध्ये गोडी निर्माण होण्यासाठी मी परत सांगतो की सत्संग फार महत्त्वाची गोष्ट आहे. संताबरोबर राहण्याची महत्त्वाची गोष्ट आहे. संताच्या सान्निध्यात राहावं. संताचा जो प्रभाव असतो, त्यांची जी ऊर्जा असते, त्यांच्या अवतीभोवती जे वलय असतं, त्या वलयाचा परिणाम आपल्यावरती होतो. तो संताबरोबर राहावं, सत्संग करावा आणि हळूहळू हिच्यामध्ये गोडी लागेल. एक वेळेस गोडी लागली की मग कोणी सांगायची गरज लागत नाही आहे. आता आणखीन एक अडथळा येतो. काय होतं बघा, म्हणे बालपण गेलं खेळण्यात, बागडण्यात, शिक्षणामध्ये, तरुणपण गेलं कमावण्यामध्ये, मग आलं म्हातारपण. मग आपण कुणाला म्हटलं की बाबा आता थोडं जप कर, नामस्मरण कर, मग तो काय म्हणतो, अरे काय म्हणे, आता माझे हाडं गेले मसनात म्हणे, आता मी काय जप करू, आता काय होणार आहे. तसं नाही आहे. हे पहा, केव्हाही ज्यावेळेस तुम्हाला अनुभव आला, ज्यावेळेस तुमचं मनाला वाटलं की आपण आता सत्संग करावा, जप करावा,
तेव्हापासून चालू करायचं. वयाचा विचार करायचा नाही, वयाचा विचार करायचा नाही. आता पुराणामध्ये बरेच असे उदाहरणं आहेत की शेवटी मनुष्याने सत्संग केला, जप केला, नामस्मरण केलं आणि त्यांचा उद्धार झाला. तर इथे एक छोटीशी कहाणी आठवते, ते सांगतो. 2 भाऊ होते, मोठा भाऊ आणि लहान भाऊ. म्हणजे जपाचा परिणाम, जपाचं नामस्मरण जे आपण करतो त्याची किती किंमत आहे ह्याचं एक उदाहरण सांगतो. थोडकं उदाहरण आहे की 2 भाऊ होते, मोठा भाऊ आणि लहान भाऊ. लहान भाऊ हा अध्यात्मामध्ये होता, जप तप करायचा, देवदेव करायचा. मोठ्या भावानं कधी नामस्मरण केलं नाही. मग लहान भाऊ नेहमी म्हणायचा, दादा रामराम म्हण, रामराम म्हण. मग मोठा भाऊ म्हणायचा, नाही, मला रामनामामध्ये रस नाही आहे, मी काही रामनाम घेणार नाही. मग शेवटी मरणाची वेळ आली. शेवटी आता मरणार, दादा मरणार. मग धाकटा भाऊ, लहान भाऊ काकुळतीला येऊन म्हणाला, दादा आता तर शेवटचं वेळ आलेली आहे, नामस्मरण कर, रामराम कर. मग ठीक आहे म्हणे. शेवटी ते मोठा भाऊ त्याने रामराम केला आणि तो रामराम झाला, म्हणजे मरण पावला. मरण पावल्यानंतर यमदूत त्याला घेऊन गेले. तिथं कसं आहे यमदूतामध्ये, धर्मराजाच्या ठिकाणी, की पापाचं पण फळ भोगावं लागतं आणि पुण्याचं पण फळ भोगावं लागतं. मग यांनी आतापर्यंत काय नामस्मरण केलंच नव्हतं, एकच वेळेस केलं होतं, त्याचं काही पुण्य झालं होतं. आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टी जीवनामध्ये, संसारामध्ये खालीवर होतात, त्याचं पाप लागलं होतं. मग यमदूत काय म्हणाले, तुम्हाला अगोदर नरकात जायचं की हे जे तुमचं पुण्य आहे स्वर्गात जायचं? तर तो दादा काय म्हणाला मेल्यानंतर यमदूताला, की माझं काय पुण्य आहे? म्हणजे तुम्ही एक नामस्मरण केला होता, रामराम केला होता मरणाच्या अगोदर, त्याचं पुण्य आहे. मग त्याचं काय करू आम्ही? म्हणे स्वर्गात घेऊन जाऊ? तो म्हणा, मला स्वर्ग वगैरे काही नको. काय म्हणाला, पण लक्ष देऊन ऐका थोडं. तो काय म्हणाला, मला स्वर्ग वगैरे काही नको, हे रामनामाची जी किंमत आहे ती मला द्या. रामनाम मी स्मरण केलं, त्याची काय किंमत आहे ती द्या. यमदूत म्हणाले, रामनामाची काय किंमत आहे मला माहीत नाही, यमाकडे जाऊ म्हणे. मग यमाकडे गेले. यमाला विचारले की हा असा म्हणतो आहे की रामनाम स्मरण केलेले त्याची किंमत द्या म्हणाला. यमदूत म्हणाले, मला पण माहीत नाही की रामनाम स्मरण केल्यानंतर त्याची काय किंमत असते ती मला पण माहीत. मग सर्व मिळून ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव पण म्हणाले की याची किंमत मला करता येत नाही. आपण असं करू म्हणे, महादेव नेहमी राम 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 करतात, आपण त्यांना जाऊन विचारू. मग सर्वजण काय केले की कैलासावरती महादेवाकडे गेले आणि महादेवाला म्हणाले की हा जो दादा आहे, हा जो मनुष्य आहे, याने तुमचं नामस्मरण करत देह सोडलेला आहे आणि तर हा म्हणतो की रामाची किंमत, नामस्मरण केलेल्याची किंमत द्या मला असं म्हणाला. तर काय किंमत आहे म्हणे, सांगा म्हणे. महादेव म्हणाले, मला पण माहीत नाही, रामनामाची किंमत काय असते हे पण मला माहीत नाही. आपण असं करू म्हणे, आपण वैकुंठात जाऊ, विष्णूकडे जाऊ, तिथे जाऊन विचारू आपण. मग सर्वजण वैकुंठात गेले, विष्णूकडे गेले, नारायणाकडे गेले आणि त्यांनी विचारलं की हे रामनामाचं हिची किंमत काय असते? मग नारायण हसून काय म्हणाले, अरे याला हिची किंमत मिळाली याला म्हणे. याने जे नामस्मरण केलं, रामराम केला मरते वेळेस, तिची किंमत त्याला मिळाली. काय किंमत मिळाली? तो म्हणे वैकुंठात आला, हीच किंमत त्याची. आणि एक वेळेस वैकुंठात आल्यानंतर परत जाणं नाही आहे. काय सांगतो बघा, रामनामचं स्मरण केल्यानंतर त्याची किंमत म्हणून तो वैकुंठात आला आणि एक वेळेस मनुष्य वैकुंठात गेल्यानंतर परत त्याचा मृत्यूलोकी त्याचं अवतरण होत नाही, जन्म होत नाही. हीच किंमत आहे. म्हणजे रामनामस्मरणाची एवढी किंमत आहे. तशीच एक अजामेळची कथा असते.
कथा येते भागवतामध्ये. त्यांनी पण आपल्या मुलाचं नाव मरतेवेळेस घेतलं होतं, त्याच्यानं त्याचा उद्धार झाला होता, अशी कथा आहे. तर नामस्मरणाची फार मोठी महत्त्व आहे. प्रत्येकाने नामस्मरण करावा. आणखीन काही गोष्टी आपण पुढच्या प्रवचनामध्ये पाहू की नामस्मरण किंवा हे जप किती महत्त्वाचं आहे. आणखीन काही अडथळे जे येतात हे नामस्मरण करते वेळेस, जपमाळ करते वेळेस, ते पण पाहू. अशा प्रकारे आपली नामस्मरणाची आणि जपमाळेवरती जप करण्याची वाटचाल चालू आहे. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. ओम शांती शांती शांती.